ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पठण करणे किंवा श्रवण करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आज आपण बघणार आहोत शिवलीला अमृत मधील अध्याय पहिला. हा अध्याय पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. आपण याचा मराठी भावार्थ देखील बघणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदा शिवाय नमः. ओम नमो जे शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरु, ज्योतिर्मय स्वरूपा, पुराण पुरुषा, अनादि सिद्धा, आनंद वनविलासा, माया चक्र चालका, अविनाशा, अनंत वेशा, जगतपते, जय जय विरूपाक्षा, पंचवदना, कर्माध्यक्षा, शुद्ध चैतन्य, विश्वंभरा, कर्ममोचक गहना, मनोज दहना, मनमोहन जो, भक्तवल्लभ मनग जामात, भाललोचन, नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वधुनी विराजित, जाती सुमन हरवतजी, पक्षीरथ प्रिय, त्रिपुरांतक, यक्षपती मित्र, प्रतारपाक, दक्षमक, विध्वंसक, मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाळ भाळ, कपूर गौरवर्ण, काकोल भक्षक, निज भक्त रक्षण, विश्वसाक्षी भस्मलेपन, भयमोचन, भवहारक जो सर्गस्थित्यंत कारण, त्रिशूल पाणी, शार्दूल चर्म वसन, स्कंदतात सिंहास्य वदन, माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ, शिव शांत, ज्ञान घन अचळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलिम दहन, कल्मश मोचन, अनंत ब्रह्मांड नायक, जगरक्षण, पद्मजतात मनरंजन, जनन मरण नाशक जो, कमलोद्भव कमलावर, दशशतमुख दशशतकर, दशशत नेत्र, सूर भुसूर, अहोरात्र ध्याती जया, भवभवांतक भवानीवर, स्मशान निवासी, गिरा अगोचर, जो स्वधुनीतीर विहार, विश्वेश्वर काशीराज जो, व्योमहरण व्यालभूषण जो, गजदमन अंधक मर्दन, ओंकार महाबलेश्वर, आनंद घन, मदगर्व भंजन, अज अजित जो, अमित गर्भ, निगमाग मनुत जो, दिगंबर अवयव रहित, उज्जैनी महाकाल, कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वनर जो, निजजन चित्त कोरचंद्र, वेणुनुपवर, महत्पापहर, कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजरकीर जो, सोमनाथ शशी शेखर, सौराष्ट्र देश विहारी जो, कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही ज्याच्या, नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल, नागचर्म परिधान, ज्योतिर्लिंग, नागनाथ, नागरक्षण, नागान जनक जो, रुद्रारिषु त्रुजनक, वरदायक, बाणवल्लभ, पंचबाणांतक, भवरोग वैद्य, त्रिपुरहारक, वैजनाथ, अत्य अद्भुत जो, त्रिनयन, त्रिगुणातीत, त्रिताप शमन, त्रिविध भेद रहित, त्र्यंबकराज, त्रिदोष शानल शांत, करुणाकर बलाहक जो, काम सिंधूर विदारक, कंठीरव, जगदानंद कंद, कृपार्णव, हिमनगवासी, हिमतीधव, हिमकेदार अभिनव जो, पंचमुकुट, माया मलहरण, निशिदिनी गाती अमन्नाय गुण, नाही जया आदी मध्य अवसान, मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो, शक्रारिजन कांतक प्रियकर, भुजा संतापहरण जोडून करी, जेथे तिष्ठित होरात्र, रामेश्वर जगद्गुरु, एसिया शिवा सर्वोत्तमा, अजा अजित, ब्रह्मानंद धामा, तुझा वर्णामया महिमा, निगमागमा अतर्क्य, ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, तव गुणार्णव अगाध थोर, तेथे बुद्धिचित्त तर्क पोहणार, न पावती पार तत्वता, कनकाद्री सहित, मेदनीचे वजन, करावया ताजवा आणू कोठून, व्योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवण कोठून आणू, मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता, प्रकाशवया आदित्या, दीपसत्ता केवी होय, धरित्रीचे करुणीपत्र, कुदर कज्जल जलदी मशी मात्र, सूरद्रोमा लेखनी विचित्र, करुणी लिहित कंजकन्या, तेही तेथे राहिली तटस्थ, तरी आता केवी करू ग्रंथ, जरी तू मनी धरिसी यथार्थ, तरी काय ऐकन होय, अद्वितीयेचा किशोर हिंदू, त्यासी जेना दशी वाहती दीनबंधू, तेसे तुझे गुण, करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती, सत्यवती हृदय रत्नमाळ, भेदित गेला तव गुण निराळ, अंत न कळेची समूळ, तोही तटस्थ राहिला, तेथे मी मंदमती किंकर, केवी क्रमू शके महिमांबर,
परी आत्मसार्थक करावया साचार तव गुरुनार नावी मीन झालो. ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षयणीवर. म्हणे शिवलीला अमृत ग्रंथ परी कर आरंभी रस भरिनमी. जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित, तेसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविनमी. श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुक्तात. अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे. नेहमी शारणी शौनकदी सुमती सुता प्रति प्रश्न करीती. तू चिदा काशीचा रोहिणीपती करी तृप्त श्रवण चकोरा. तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष. अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त. परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेद व्यास शिष्य सुत म्हणे एका आता देऊनी चित्त. शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती. आयु आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे. सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ. देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती. सकळ यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र. तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीज सहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार. उतरी संसार नव पार ब्रह्मादी सूर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद पातक. इतक्यास ही संहारक शिव तारक मंत्र जो. तृष्टी पृष्टी धृती कारण मुनी निर्जनासी. हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण. अगाध महिमान वर्णावे नवग्रहांत वासर मणी थोर. तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर. अहोरात्र हाची जपती. शस्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत. महास्मशान क्षेत्रांत मंत्र राज तैसा. शास्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ. कनकाद्रे तैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी तेविहा. केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हिची तारक मंत्र. तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा. प्रकाशतरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी. सनकादिक ज्ञानी हाची जपती. श्रीशूद्र आदी करोनी हाची जप. मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करोनी. दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता. उभे असता निद्रा करता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा. शिव मंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोष वारण. उभेची सांडती प्राणन लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून. शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊन पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्याचे निजांगे रक्षी त्रिनेत्र. आपल्या अंगाची सावली करी पंचवक्न अहोरात्र रक्षितया. मंत्र जपा का लागोनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी. परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेईचे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्णे भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुणी मंडित जो. मितभाषणी शांतदांत अंगी आमनित्व अंधभित्व. अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा. वर्णाना ब्राह्मण गुरु हा वेद वचने निर्धारू. त्यापासून हा मंत्रोच्चारू. करोनी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊका मंत्र. तरी गुरुमुखे ध्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध दमयुक्त जे का प्राणी गुरु विरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान. करी संतासी चर्चा पूर्ण तरी गुरु विन तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगतला भगवंते. आदरे सांगे लोकांत परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव. गुरुसी शरण न रिगता. मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र. वराविन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणे. तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून संप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्दांबास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरच्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करून. शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी याचे विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते एका. श्रवणी पठणी निदिध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निदिध्यास धरिता साक्षात्कार होई सरस. ब्रह्मज्ञ मार्गज्ञ तामस श्रवणे पावन सर्व होते. तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परमपवित्र. दाशाह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणे. सर्व राजे देती करभार कर जोडून निमित्त वारंवार. ज्याच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली. मुकुट दर्शने करोणे किरुणी पडले दिसती चरणे. जेणे सत्ता वसन पसरवणी
पाला निली कुंभिनी उभारिला यशोध्वज जेवी शरत काळीचा द्विज राज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जेसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दासी स्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धी धर्म पत्नी सरत स्वरूपासी तुळीचे रमनाथ दानशास्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निमिटले भुभुंजावरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न ठाण न चळे रणी होऊन कुठार घाये भरू जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेने दान मेघे निवटला दारिद्र्य ध्रुव याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गजे चेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जल सिंधू होय भयभीत निश्चय अमरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णे सरस्वती विश्ववदने करुणीय जे लावणे सागरीचा लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदू भाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या शशीवदना भुजंगभेनी अलंकारा शोभा जिची तनुवानी दशान झळकती जेवी हिरे खाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नूपनात नेत्र मिलिंद रुंजी घालीत धनी पाहताना पुरेची नूतन आणिली परनून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परितेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमान समीन या लागी दाशह राजा उठून आपणची गेला तिजपाशी मुनी शृंगारवल्ली शुभांगी मम तनु वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले स्वहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासीला शशी मौळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावे स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दिनी निर्चोन उत्तम काळी षडस अन्न भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य हे राव काम मध्ये मत प्रचंड रती भरे पसरवणी दोर्दंड आलिंगन देता बळी प्रचंड शरीर त्याचे पोळले लुहार गला तप्त अत्यंत तेसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होऊन पुसत केसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकून मुळी होणे गोष्टी सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावतस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता होरात्र परम पावन पुनितमी ममांग शीत अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्या गमन केले विचाररहित अभक्ष तितके बक्षिले मज श्री गुरुदये करून राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण एकता राव अनुतापे करून सद्गतीत झाला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिव मंत्र मज देई आदरे ज्याचेनी जपे सर्वत्र महत पापे भस्म होती ती म्हणे हे भुभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तो माझा तरी यादव कुळ गुरु वरिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी तेसाच महाराज गर्गमुनी त्यासे नृपश्रेष्ठा शरणा जाऊन शिवदीक्षा घ्यायचे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडून उभा टाकला अष्टभावे दाटून हृदय म्हणे शिवदीक्षा मज दे म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावाता यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊन पुष्पवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयंताने करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्य भरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजेला नुपे आदरे गुरु दक्षिणेचे भांडारे दाशाह राये समर्पिले तनु मन धनेचे उदार गर्गचरणी लागे नुपवर असुनी गुरुंसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा केचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदा न भजेजो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पणो परम चांडाळा त्याचे षटज्ञान कदा वदन न पाहावे धीक
विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेदे शास्त्रे आला पडून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्ठावरी चंदन षडसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षू रस गाळी इतर सेविती रस नव्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तेसा नव्हे तो दाशाह नुपाळ षोडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा टाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय भरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणे अज्ञानतम तेच क्षणी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काका निघून पळते झाले ते दवा किती एकांचे पक्ष चढफडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांते जैसा किंचित पडता कृशान दत्त होय कंटक बन तैसे काक गेले जळून देखून रावण वल करे गुरुसी नमोन पुसेन रूप काक केचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जरा होऊन आगळे गुरु म्हणे एक साक्षेप अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवळ गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ दुसदुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जाखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काका रूपे देखील म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक परद्रा गमन गुरु निंदक एसी नाना महत पापे गो हत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्री हत्या गुरु हत्या ब्रह्मछळक परनिंदा पशु हिंसक वृत्त विहारक अगम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाहे पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंड मती मिथ्यावादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक श्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्य पहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्गघ्न दिनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनी वध कन्या विक्रय गो विक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितले क्षुद्र पापे नाही गणली इतके काकरूपे निघाले भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलो आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशाह नुपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात अलंगिता कलावतीसी नूपनात शशी येसी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशाह रायाचे आख्यान जे लिहिती एकती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुबळ तयांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस फार अमृतहुन रसिक सार एकोत पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शिवल पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोणी पहावे मनी निर्धारे श्रीधर भरत पांडुरंग तेने शिरी धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणे ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु। आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ बघूया। तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। आणि जर तुम्हाला पुढील अध्याय देखील ऐकायचे असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा। श्री शिवलीलामृत अध्याय पहिला मराठी भावार्थ। पूर्वकाळी निमिषारण्यात वेदव्यास शिष्य सूत यांना शौनकादिकांनी विनंती केली की आम्हाला शिवभक्तीचा महिमा सांगावा। तेव्हा ते सांगत होते की या शिवभक्तीचा महिमा अगाध आहे। जो श्रद्धेने श्रवण मनन करेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो सर्व दुःख मुक्त होईल। शिवमंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्यायोगे सर्व व्रत केल्याचे महत् पुण्य लाभते असे सांगून पुढे एक कथा सांगितली। एका पूर्वी यदुवंशी दाशाह नावाचा राजा मथुरा नगरीत राज्य करत होता। तो श्रेष्ठ व पराक्रमी असून
काशी राजाची मुलगी कलावती बरोबर त्याचा विवाह झाला होता. एकदा राजाने तिला आपल्या महालात बोलवले. ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व न येण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, नाथ, मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करत आहे, मला क्षमा करा. तरी पण राजाने तिला बळी मिठी मारली. तोच राजाचे अंग भाजले. हा काय प्रकार, राजाने विचारले. ती म्हणाली, नाथ, मी महामुनी दुर्वासाकडून शिवभक्ताची दीक्षा घेतली आहे, त्यामुळे मी पवित्र आहे. परंतु आपणाकडून जप तप तसेच सेवा घडली नसून अनेक पापे आपल्या हातून घडली आहे, त्यामुळे आपले शरीर अपवित्र झालेले आहेत. आपणास नरक यातना भोगाव्या लागतील. हे ऐकून त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली. पत्नीने मंत्र देणे योग्य नाही म्हणून गर्गमुनींकडे नेले. त्यांचा दृढ निश्चय पाहून गर्गमुनींनी दीक्षा देऊन शिवमंत्र उपदेशिला. त्या मंत्र सामर्थ्याने राजाच्या शरीरातून पापरूपी काक होरपळत बाहेर पडू लागले व तो निष्पाप झाला. मी पावन झालो म्हणून गर्गमुनींचे पाय धरले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले, मी धन्य झालो म्हणून वदन केले व कलावतीसह आपल्या नगरात परत आला. पुढे राजा शिवभजन करू लागला. प्रजाही त्याचे अनुकरण करू लागली. त्यायोगे राज्यातील सर्व अनिष्ट जाऊन सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागली. तुम्हाला जर ही कथा, हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.